हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की जेव्हा धनंजयसोबत ओमकार करत असतो तेव्हा धनंजय त्याला फार बोलत असतो नंदिनीवरून की माझ्या मुलीला मी तुझ्या आसपासही फिरकू देणार नाही. धनंजय तिथून उठून जातो. जेव्हा धनंजयला आवाज देतो आणि बोलतो की अरे यार, आता ओमकार पण आपण सूर लावावा लागेल, शिकावं लागेल आपल्याला. तेवढ्यात तो वॉचमन येतो आणि बोलतो की जीवा भैया, ओमकार का सूर लगाना और बापू साहेब जी को मनाना बहुत ही इजी बात नाही आहे. तेव्हा जीवा वॉचमनला सांगत असो, बघ तू आता हा सगळं सुरळीत करेल हा जीवा, आता फक्त पहिले माझ्या चकाचक बाईला चकाचक करतो. तेव्हा वॉचमन बोलतो, तुम्ही फक्त तिला चकाचक करणार आहे की स्वतः पण चकाचक होणार आहात, आंघोळ करणार आहात? तेव्हा जीवा म्हणतो, काय बोलतो, करू म्हणतोस? ठीक आहे, माझी आई तसं म्हणते, कुठल्याही कामाला चांगली सुरुवात करण्याआधी आंघोळ ही करायला पाहिजे. जी ऑनलाईन मीटिंग आहे, तू काय टाईमपास करतोय यार? तेव्हा जीवा चालला जातो. तेव्हा वॉचमन बोलतो, मी टाईमपास करतो? तेव्हा जीवा ते वॉचमनच्या गळ्यात हात टाकून बोलतो की अरे तू ना, तुला फक्त टाईमपास करायला पाहिजे. तेव्हा तो बोलतो, मी टाईमपास? तेव्हा जीवा बोलतो, चल हे लवकर इस्त्री करून आण, माझी ऑनलाईन मीटिंग आहे, पटकन चल. तेव्हा वॉचमन बोलतो की अरे जीवा भैया, मी तर करून आणतोच, पण पॅन्ट कुठे? तेव्हा जीवा बोलतो, अरे माझी ऑनलाईन मीटिंग आहे, खाली दिसणार आहे का माझी पॅन्ट आणि ते? तेव्हा वॉचमन बोलतो, हा ते पण आहेच म्हणा, कोरोनापासून लोकांना उल्लू बनवायची सवय लागली तुमच्यासारख्या. इकडे वॉचमन जेव्हा सांगतो की जीवाला आंघोळ करायला पाहिजे, तर जीवा नवीनच ट्रिक शोधून काढतो. जीवा त्याच्या बागेमध्येच तिथे आंघोळीला बसतो, साबण वगैरे लावतो, झाडांना पाणी टाकायची नळी असते ना, तिच्यानेच आंघोळ करणार असतो. तेव्हा जेव्हा पूर्ण साबण लावून तोंडाला पूर्ण फेसवॉश बिशवॉश लावून तयार होतो आणि बघायला जातो, तर पाणी बघतो तर पाणी संपलेलं असतं. तेव्हा जीवाला कळेनासं होतं. तेव्हा जेव्हा जाऊन नंदिनीच्या घराच्या तिथे दरवाजा ठोकतो आणि बोलतो की अगं ए चकाचक बाई, बघ तुझ्या नवऱ्याचं काय झालं आहे. दरवाजा ठोकता ठोकता तिथून धनंजय येतो. तेव्हा जीवा बोलतो, तेव्हा ते बोलतात की कोण आहे तू? तेव्हा जीवा बोलतो, ओ धनंजय, मोहिते, अहो सासरे बुवा, मी सासरे बुवा. तेव्हा धनंजय बोलतो, जीवा तू तू इथे काय करतोयस? तेवढ्यात शारदा आणि नंदिनी हे येते. तेव्हा शारदा बोलते, भूत. तेव्हा जीवा बोलतो, अहो सासूबाई, भूत नाही आहे, मी तुमचा जावाई आहे, जीवा आहे मी, जीवा. तेव्हा नंदिनीला खूप हसायला येतं. तेव्हा धनंजय बोलतो, भूतच आहेस तू. अगं शारदा, आपल्या मुलीच्या मानगोट्यावर बसणारं भूतच आहे. नंदिनीला पुन्हा हसायला येतं. तेव्हा शारदा बोलते, अहो जावई बापू, तुमचं असं काय झालं आहे? तेव्हा जीवा बोलतो, अहो काय सांगू सासूबाई, एक तर बायको रुसून माहेरी निघून गेली आणि त्यात पाणी पण गेलंय, माझं नशीबच फुटकं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, अहो आज पाणी जाणारच होतं. तेवढ्यात धनंजय नंदिनीकडे रागाने बघतो. तेव्हा नंदिनी बोलते रागाने, जरा लवकर उरकायची ना आंघोळ, तुम्ही थांबा, आता मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. तेव्हा धनंजय बोलतो, काही गरज नाही आहे. तेव्हा धनंजय बोलतो, अजिबात पाणी नको आणू याच्यासाठी. तेव्हा जीवा बोलतो, अहो सासरी भाऊ, असं काय करताय? दारात आलेला माणसाला पाण्याला नाही म्हणू नये. तेव्हा धनंजय बोलतो, तुला काही मिळणार नाही पाणी बिनी. तेव्हा जीवा बोलतो, चकाचक बाई तू जा बरं, तुझ्या नवऱ्याला चकाचक कर, तुझ्या नावासारखं जा बरं आधी. तेव्हा धनंजय बोलतो, अजिबात पाणी मिळणार नाही, नंदिनी जा तू आधी आत जा. धनंजय नंदिनीला जबरदस्त आत काढतो, शारदालाही आत काढतो आणि त्याला बोलतो, काही पाणी वगैरे मिळणार नाही. धनंजय आत जातो. तेव्हा जीवा बोलतो, अहो द्या ओ माने, सॉरी मोहिते, द्या हो. तेव्हा धनंजय दरवाजा लावून बोलतो, आता म्हणावं बस बोंबलत, बायकोशिवाय आणि पाण्याशिवाय कसं अडतं ना हे चांगलंच कळेल त्याला. तेव्हा शारदा बोलते, कळतंय ना, मग जा द्या त्याला. तेव्हा धनंजय बोलतो, मी त्याला नंदिनी देणार नाहीये. तेव्हा शारदा बोलते, नंदिनी नको, पाणी तर द्या. तेव्हा धनंजय बोलतो, पाणी बिणी काही मिळणार नाही, जा तू पण आतमध्ये. तेव्हा शारदा बोलते, किती खडूस वागताय तो, एखाद्या हिंदी फिल्मच्या हिरो हिरोईनला जसा व्हिलन वागतो ना, तसं वागताय अगदी हिरो हिरोईनला जुदा करण्यासाठी. तेव्हा धनंजय बोलतो, हो आहे मी व्हिलन, आणि काय शब्द वापरला, जुदा वगैरे, तुला त्या तुझ्या जावयाचा वाण आणि गुण दोन्ही लागले. तेव्हा शारदा बोलते, चला हे तरी मान्य केलंस की तो जावाई आहे. तेव्हा धनंजय बोलतो, नाही मी माझा नाही तुझा जावाई म्हटलो, माझा तो कोणीही लागत नाही. तेव्हा शारदा बोलते, ज्यावेळी नंदिनी पुन्हा त्याला नवरा म्हणून स्वीकारेल ना, तेव्हा तुम्हाला खांदे वाकून जावाई बापू असं करावं लागेल. तेव्हा धनंजय बोलतो, तसं काही एक होणार नाही. हळूहळू बघ, नंदिनी त्याचा तिरस्कार करायला लागलाय आणि बघ किती समक करायला लागली, बघ किती समजूतदारी, लगेच वरती गेली आणि तू पाणी देण्यासाठी उतावळी झाली. धनंजय बोलतो, आता बघू मी इथे असताना त्याला कोण पाणी देतं येते. इकडे जीवा बोलतो, अरे देवा, काय दिवस आले यार. देशमुखांचा जीवा बागेमध्ये भर बागेमध्ये साबणाच्या फेसमध्ये उभा आहे. आता आभाळातून पाऊसही सुटणार नाही आणि माझ्या चकाचक बाईला पाझरही फुटणार नाही, काय करू मी? तेव्हा जीवा आवाज देत असतो, गुड्ड्या, एक गुड्ड्या. तेव्हा नंदिनी पटकन बादली भरून आणते बाल्कनीतून, आवाज देते, जीवा
तेव्हा जीवाला आवाजच जात नसतो. तेव्हा नंदिनी बोलतो, आता काय करू मी, मोठ्याने आवाजही देऊ शकत नाही. बाबांना जर कळालं ना तर यांना दिवसभर साबणाच्या फेसातच बसावं लागेल. तेव्हा नंदिनी बोलते काय करू मी. तेव्हा नंदिनीला एक युक्ती सुचते. ती जोरात शिट्टी वाजवते. तेव्हा जीवावरती बघतो आणि बोलतो, चकाचक बाई, अगं तुझ्या आप्पांनी तुझ्या पप्पांनी मला बाहेर काढलं गं. तेव्हा नंदिनी बोलते, हळू बोला. तेव्हा नंदिनी बकेट वरती करते. तेव्हा जीवा बोलतो, हे काय, आता काय तू मला स्टीलची बादली मारून फेकणार आहेस. तेव्हा नंदिनी बोलते, हळू बोला जरा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आली. तेव्हा नंदिनी बोलते, मी इथून पाणी टाकते, तुम्ही आंघोळ करा. तेव्हा जीवा बोलतो, क्या बात आहे हल, क्या बात आहे चकाचक बाई. जीवा बोलतो, हिस्ट्रीमध्ये असं पहिल्यांदा घडणार आहे की बायको बाल्कनीतून पाणी टाकून नवऱ्याला आंघोळ घालणारे. घाल पटकन. तेव्हा नंदिनी चिडते. तेव्हा जीवा बोलतो, सॉरी टाक पटकन, टाक पाणी. तेव्हा नंदिनी मगाने हळूहळू पाणी टाकते जीवावर आणि जीवा आंघोळ करत असतो. नंदिनी हातमध्ये टाकून आणि पाणी असं शॉवरसारखं पाणी करते. तेव्हा जीवा मस्त आंघोळ करतो आणि त्याच्या सगळ्या अंगावरचा लागलेला साबण सगळा चालला जातो. तेव्हा तिथे येतो वॉचमन येतो आणि नंदिनीला जीवाची आंघोळ घालताना बघून तो पटकन व्हिडिओ काढून टाकतो आणि व्हिडिओ काढून घेतो आणि बोलतो की ही एकदम स्पेशल आंघोळ आहे जीवाबाईची. तेव्हा जीवा इकडे नंदिनीला बोलत असतो, वा नंदिनी, आज तुझ्या स्पर्शाविना उद्या तुझ्या स्पर्शासोबत ही आंघोळ असेल. मजा आ गया, ही आंघोळ मी आयुष्यात विसरणार नाही. तेव्हा जीवा कविता करतो, बोलले न बोलता दोघात गेले राहुनी, फेस गेला वाहुनी तुझ्या माझ्यामुळे. तेव्हा नंदिनी निघून जाते जीवाकडे बघून. तेव्हा जीवा बोलतो, शी काही कविता करायला लागलायस तू. इकडे पिहू आणि तिची मैत्रीण डान्सची प्रॅक्टिस करत असते. इकडे काव्य मस्त अशी तयार होत असते, साडी वगैरे सगळी तयारी करत असते आणि पिहू आणि तिची मैत्रीण डान्स करत असते आणि रम्या तिला मुद्दामच, रम्याने चांगलं वागायचं ठरवलेलं असताना म्हणून मुद्दामच त्यांना डान्स शिकवत असते. तेव्हा पिहू बोलते, अगं रम्याताई असं नाही आहे गं, हे असा डान्स आहे, ही स्टेप जातच नाही, आम्हाला ना कॅटवॉक करायचं आहे. तेव्हा रम्या तिला कॅटवॉक करून दाखवते. तेव्हा पिहू बोलते, अगं रम्याताई, आम्हाला साडीवर कॅटवॉक करून दाखवायचं आहे आणि तू साडी नाही घातली आहेस, कॉट सेट घातला आहे ना. तेव्हा मानिनीही येते आणि बोलते की अगं येईल, नका टेन्शन घेऊ. तेवढ्यात पिहूची मैत्रीण बोलते, साडीवर ना ती येते, तिच्याकडे बघून जमेल का कॅटवॉक. तेव्हा रम्या, मानिनी, पिहू आणि तिची मैत्रीण काव्याकडे एकदम डोळ्याची पापणी न हलवता बघतच असतात. काव्या तिच्या रूममधून खाली येत असते आणि एकदम सुंदर अशी दिसत असते. मानिनी तर बघून काव्याकडे बोट करून बोटच मोडते. पिहू तिथं फ्रँकीच देते. इतकी सुंदर दिसत असते काव्या. तेव्हा पार्थ त्याच्या ऑफिसची फाईल घेऊन त्याच्या खोलीतून येत असतो. तेवढ्यात तो आणि काव्या एकासमोर एक येतात. तेव्हा त्याचा धक्का काव्याला लागतो आणि काव्या पडणार. तेव्हा पार्थ तिला सावरतो आणि पार्थ तिच्याकडे बघतच राहतो. काव्या खूप सुंदर दिसत असते. ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात आणि रम्याला इकडे चीड येत असते. तेव्हा पिहू मानिनीला दाखवत असते रम्या. तेव्हा मानिनी तिला चूप म्हणून करते. रम्याला इतका राग येतो. पार्थच्या फाईलचे सगळे कागद उडत असतात. रम्याच्या तोंडावर एक कागद चिपकतो. रम्या रागाने तो कागद फाडते आणि तिला लगेच असं स्वप्नात दिसतं की पार्थ आणि काव्या दोघं मस्त नाचायला लागले. तेव्हा रम्याला अजून राग येत असतो. तेव्हा पार्थ आणि काव्याकडे बघून रम्या पुढे जाणार. तेव्हा काव्या पार्थला बोलत असते, सोडा ना धनी. तेव्हा पार्थ पटकन सावध होतो आणि काव्याला बाजूला करतो. तेव्हा रम्या त्याच पेपरवर जाऊन खाली आदळते. तेव्हा पिहू हसायला लागते. तेव्हा रम्या बोलते की पिहू हसते काय, लागलंय ना मला. तेव्हा रम्या बोलते की पार्थ, अरे मी पडली, लागले मला, हात तरी दे. तेव्हा पार्थ तिला हात देणार. तेव्हा काव्या पटकन हातमध्ये घेते आणि बोलते की हात दे ना रम्या, अगं दे हात, अगं पडली आहेस तू. रम्या तिला हात देते. काव्या पटकन तिला ओढते. तेव्हा पिहू बोलते, वा काव्य वहिनी, सुपर वुमन आहेस तू, रम्या त्याला किती पटकन ओढलंस तू. तेव्हा काव्या बोलते, अगं अशा व्हिलनला फुंकर घालायला साधी व्यक्ती पुरेशी आहे, सुपरवुमन बनायची काही गरज नाही. तेव्हा रम्या चिडते आणि बोलते, फार बोलतेस हां काव्या. आणि तेव्हा काव्या बोलते, आणि तू फार पुढे करतेस म्हणून तो तोंडावर पडली ना. ह्यापुढे जर पडलीस ना, म्हणजे तू पडणारच आहे तोंडावर तुझ्या कर्माने. यापुढे पडलीस ना रम्या, तर मला हाक मार, मी तुला पुरून उरेल. तेव्हा काव्या पटकन पार्थकडे जाते आणि बोलते, धनी तुम्ही मला सांगितलं नाहीस मी कशी दिसते. पार्थ काव्याला न्याहाळत असतो आणि तिच्याकडे बघण्यात गुंग होतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.